हे सोड तिचा हात. मी तिला तिच्या नवऱ्याकडे घेऊन चाललोय. अहो सोडा त्याला. अहो सोडा. अहो अहो नाही मी तुम्ही काय? अहो नको लागेल तुम्हाला. अहो ऐका ना. शिल्पी तू मध्ये पडू नकोस, तू बाजूला हो. शिल्पी सोड मला. सोड. अहो काय? सोड. अहो अहो लागेल तुम्हाला. सोडा. अहो काय? वहिनी तुम्ही माझ्या मित्राच्या बायकोला इथं बांधील करून ठेवलेली आहे. माझ्या मित्रावर पण खोटी केस केली तुम्ही. या कार्तिकीने तुमच्या विरोधात स्टेटमेंट देऊ नये म्हणून तुम्ही तिचे कान भरताय. तिचे कान भरणं बंद करा. तिला तिच्या नवऱ्याकडे जाऊ द्या. ही फालतूची बडबड बंद कर, समजलं ना? आणि पुन्हा इथे दिसलास ना तर याद राख. चल निघ इथून. हे घे. तू ठीक आहेस ना कार्तिकी? हा हे घे पाणी पी. शिल्पी तुला कुठे दुखत नाहीये ना? कोणता हा माणूस? काय डोंट वरी, तो पुन्हा नाही येणार इथे. पण शिल्पी तुला मध्ये पडायला कोणी सांगितलं? अगं या अवस्थेत तुला काही झालं असतं तर? हे सगळं ना माझ्यामुळे झालं. मी जरी ते आलेच नसते तर काहीच झालं नसतं. कार्तिकी अगं काही काय बोलते, जरा शांत हो तू. आणि हे बघ तू एकटी असली असते तर आम्ही तुला वाचवू शकलो असतो का? नाही नाही ते होती म्हणून सगळे तुझ्या बरोबर होते, तुला प्रोटेक्ट करू शकले ना. या पंकजचा आणि त्याच्या मित्राचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. श्रेयस मी बोलतो पोलिसांशी. पंकजने जर असंच त्याच्या मित्राला धरून कार्तिकीवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला ना तर आपली केस अजून स्ट्रॉंग होईल. मी त्या मित्राचं स्टेटमेंट घ्यायला लावतो आणि केस यांना लवकरच फास्ट ट्रॅक कशी होईल ते बघतो. कार्तिकी तू बरी आहेस? हो मी बरी आहे. तू कसं आलास इकडे? शिल्पी पायऱ्यांवरून पडली ते कळलं आणि म्हणून तिला बघायला आलो. शिल्पी तू आज चल आणि आराम कर थोडासा. बरं मी सबनी सरांना जाऊन भेटतो आणि या केसचं लवकरात लवकर काय करता येईल का बघतो. चल. बरी आहेस ना? लागलं नाही ना हाताला? काय गरज होती शिल्पी तुला मध्ये पडायची सांग ना? विद्युत आला नसता तर काय झालं असतं याची कल्पना तरी करू शकतेस का तू? अगं आत्ता या क्षणी सगळ्यात महत्वाचं तुझं बाळ आहे. इतकं बेजबाबदारपणे वागून नाही चालणार ग. मी ठीक आहे. मी एक काम करते, मी आज ना पार्लरमध्ये जातच नाही. नाही अगं असं काही नाही. इट्स ओके. मी खरंच ठीक आहे. तू जा. बरं तुला काही खायला आणून देऊ का? नाही मला काही नकोय. तू जा. अगं थोडं दूध तरी. मला खरंच काही नकोय. आय एम फाईन. मी ठीक आहे. तू जा. वहिनी काय ग काय झालं? काय नाही. जा तू जा. लेट होईल. हो तू काळजी घे. हो. जेनी अगं त्या गोखले मॅडम येणार होत्या ना? अगं येत आहेत, पोचतायत त्या. त्यांच्याच पेडिक्युअरची तयारी करते.
जेनी कशीच ग तू आणि काय हे सगळं? तू कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलंयस ना, म्हणून माझ्याकडून बेस्ट विशेष. आणि कसं आहे, आता तू फायनली तुला जे आवडतं ना ते शिकणार आहेस. आपल्या बिझनेसच्या एक्सपेन्शनसाठी तू घेतलेले डेडिकेटली एफर्ट्स हे एवढे आहेत. सो मी खूप हॅपी आहे. आणि तुझ्या ह्या डेडिकेशनचा एफर्टचा आपल्या बिझनेसला खूप फायदा होणार आहे. काय ग, काय झालं? जेनी माझ्या लेक्चरची वेळ पण ना 12 ते 4 आहे अगं. आणि पार्लरमध्ये क्लायंट्स पण ह्याच वेळेला जास्त येतात ना, म्हणून परत एकदा तुझ्यावर कामाचा खूप लोड पडणार आहे ना, म्हणून. अश्विनी, हे मला माहीत होतं आणि म्हणून मी ह्यावर सोल्युशन काढून ठेवलेलं आहे. बघ, सकाळी 9 ते 11, दुपारी 4:30 ते 8 ह्या वेळेमध्ये आपण तुझ्या अपॉइंटमेंट्स घेऊया. आणि सॅटर्डे संडे तर कॉलेजला सुट्टी असणार आहे. आणि सॅटर्डे संडेचा पार्लरचा रश तू अटेंड करू शकतेस. तू अगदी फुल प्लॅनिंगने उतरली आहेस. येस. प्रश्न अगदी सहज सुटला. खरंच थँक्स. म्हणजे घरीही जरा प्रॉब्लेम आहेत, पण तुझी साथ आहे ना इथे, म्हणजे मी ते सगळं मॅनेज करेन. म्हणजे शिल्पीची तब्येत थोडी नाजूक आहे, बाबांची आणि यांच्या औषधाच्या वेळा, नाश्ता, जेवण, पण मी करेन सगळं. आता विचार केलायस ना की नीट सगळं मॅनेज करायचं आणि पुढे जायचं. सो सगळं व्यवस्थित होईल. डोंट वरी. आणि काही महिन्याचा तर प्रश्न आहे ग. चला आता कामाला लागूया. मिसेस गोखले येणार आहेत. आत्या, आईने सामान आणायला सांगितलं, ते आणायला मी बाहेर जाते. तुला काय हवंय? मला तरी 1-1.5 तास लागेल यायला. नाही, काही नकोय मला. मग तुला खायला देऊ? अगं नाही, मला खरंच काही नको. बरं, मी येते मजा. ऐक ना, काय झालं? काही हवंय? नाही, एक प्रश्न विचारायचा होता. हा, विचार ना मग. प्रतीक इथनं गेल्यापासून त्याचा काही फोन आला तुला परत? तुम्ही दोघे कॉन्टॅक्टमध्ये आहात का? मयू, इकडे. तुझं प्रेम आहे त्याच्यावर अजून? सांग ना. मला उशीर होतोय, पाऊस पडायच्या आधी जाऊन यायचं. येते. सांग मयू. मयू, कुहू, हे बघ काय आलंय. काय हे? बघा उघडून. ऐक, आता हळूहळू हळूहळू. वाव, माझी क्लायंट आहे एक. तिला ना माझ्या सर्व्हिसेस खूप आवडतात. सध्या ती फॉरेनमध्ये गेली आहे. इथे असल्या की त्या नेहमी माझ्याकडनंच सगळ्या सर्व्हिसेस करून घेतात. तिथे गेल्यावर खूप मिस करतायत, म्हणून त्यांनी मला हे सगळे गिफ्ट्स पाठवलेत. अगं, तिने पार्लरसाठी पण गिफ्ट पाठवले. ते बघ ना, ब्रशचं किट आहे, हेअर पॅक आहे आणि थोडं मेकअपचं सामान पण आहे. वाव, आई ग्रेट आहेस ग तू. म्हणजे आता तुला फॉरेन वरून पण गिफ्ट यायला लागली. आई, हे किचन मी घेऊ का? अगं घे की. कुहू, सगळ्यांना पण द्यायचं ना अगोदर. मला नको, तू सगळ्यांना जा. कार्तिकेय दीदीला दे, सगळ्यांना दे वाट. आई मस्त आहेत ग. नाही. थँक्यू. बघ ना, आईला किती गिफ्ट्स मिळाले, परत चॉकलेट्स पण मिळाले. बाळा, तू जेव्हा बाहेर येशील ना, तेव्हा आपण दोघं चॉकलेट शेअर करू एकमेकांना. कुहू, एक काम कर, तू यातले काही चॉकलेट्स घे आणि तुझ्या मैत्रिणीला नेऊन दे. जा, त्याच्यावर जाऊन खेळ. पण ठीक आहे. सगळे नको घेऊन जाऊ, सगळं ठेव. मयू 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 मयू, एक मिनिट. काय ग? अगं, एक डायरी होती यात. जा. शिल्पी, तुला वेगवेगळ्या प्रकारच्या डायऱ्या आवडतात ना? बघ, ही डायरी तुला आवडते का? आवडली तर घे तुझ्यासाठी.
वहिनी काय ग? अगं शिल्पी, शिल्पी शिल्पी काय होतंय तुला? जा आराम कर. अश्विनी तिला घेऊन जा आता. नाही, मला मला जरा बोलायचंय तुमच्याशी. नंतर बोलशील, तुला आरामाची गरज आहे. तसे बरेच दिवस झाले तुला अनेक संकटांना तोंड द्यावं लागतंय. जा विश्रांती घे. नाही बाबा, त्या बाबतीतच बोलायचंय मला जरा. मी आतापर्यंत जे जे प्रॉब्लेम्स फेस करतेय त्या सगळ्याला मी स्वतःच कारणीभूत आहे. ज्या काही चुका झाल्यात त्या सगळ्या माझ्याकडून झाल्यात. आज मला तुमच्या समोर हे सगळं कबूल करणं खूप गरजेचं वाटतंय. सॉरी, खूप चुकीचं वागलीये मी आजपर्यंत तुझ्या बाबतीत. खूप म्हणजे तुला अंदाज पण नसेल, तुला कल्पना पण नसेल इतकं इतकं चुकीचं घाणेरडं वागलीये मी पहिल्यापासून. खूप राग यायचा मला तुझा. असं वाटायचं की खूप कंपॅरिझन आहे आपल्या दोघींमध्ये. कधी एखाद्या गोष्टीचं कौतुक झालं की सगळ्यात जास्त कौतुक तुझं व्हायचं. मला जेलसी फील व्हायची. असं वाटायचं की मी ही पार्टिसिपेट केलंय, माझं पण कॉन्ट्रीब्युशन आहे, मग मला का नाही क्रेडिट दिलं जाते प्रत्येक वेळी तुझं कौतुक. असं वाटायचं की तू कसं मॅनेज करतेस हे सगळं. घर, संसार, मुलांचं सगळं बघणं, मग तू पार्लर केलंस, मग मिसेस इंडिया, सगळं कसं मॅनेज करू शकतेस एफिशियंटली ते पण. त्यामुळे मी सतत सतत तुझं वाईट कसं होईल, तुला त्रास कसा होईल याचाच विचार करत राहिले. मी सतत तुझे पाय खेचत राहिले आजपर्यंत. आणि त्याची शिक्षा मी भोगतीये आता. तुझ्या बाबतीत चुकीच्या गोष्टी कशा घडतील याचाच विचार करत राहिले मी. संजूची कस्टडी माझ्या हातून गेली ना जेव्हा, तेव्हाही मला असंच वाटलं की हे सगळं तुझ्यामुळे झालंय. या सगळ्याला जबाबदार फक्त आणि फक्त तू आहेस. माझ्या संजूला तू लांब केलंयस असं मला वाटलं. जेव्हा तू माझ्या मुलाला माझ्यापासून तोडतेस, त्याचा मला जेव्हा त्रास होतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त त्रास तुला व्हावा म्हणून मी मयुरीच्या आयुष्यात प्रतीकला आणलं. शिल्पी, आई 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 ये ना, मला सगळ्यांशी महत्वाचं बोलायचंय. तुझ्याशी पण बोलायचंय. ये ना, ये बस. मला तुमच्या सगळ्यांशी खूप महत्वाचं बोलायचंय. प्रतीक खूप चांगला मुलगा आहे. त्यांनी जे काही चुकीचं केलंय मयूच्या बाबतीत ते सगळं माझ्या सांगण्यावरनं केलं त्यांनी. मी खूप खालच्या थराला गेले होते. माझ्या सांगण्यावरून त्याने काय केलं हे सांगायची सुद्धा मला खूप लाज वाटते आता. अगं तू काय बोलते कळतंय का तुला? आय एम सॉरी बाबा, आय एम सॉरी. माझ्याकडनं ज्या चुका झाल्या त्या आज मला बोलू द्या, मला कबूल करू द्या. नाहीतर आयुष्यभर मला ते खात राहील आणि सतत माझ्यावर आणि माझ्या बाळावर अशीच संकट येत राहतील.
अच्छा, म्हणजे तुझ्या बाळावर संकट येऊ नये म्हणून हे सगळं तू आता कबूल करतेस? नाही नाही मयू, खरंच असं नाहीये. मी तुमच्याशी इतकं चुकीचं वागले, इतकं वाईट वागले, पण तरीही तुम्ही माझी काळजी घेताय, माझ्या बाळाची काळजी घेताय, माझी विचारपूस करता, माझ्यासाठी इतकं सगळं करताय तुम्ही, इतके कॉम्प्रोमाइजेस केलेत माझ्यासाठी. तुमच्या चांगुलपणाचा इतका गैरफायदा मी नाही घेऊ शकत आणि म्हणून मी या सगळ्याची कबुली देतेय. खरंच स्वार्थ असल्याशिवाय शिल्पी माफी मागेल यावर माझा अजिबात विश्वास नाही आहे. नाही नाही बाबा, खरंच नाही. मी खूप चांगल्या इंटेन्शनने बाबा. खोटं बोलतेस तू. का माहितीये तुला ना आता आमच्या सगळ्यांची गरज आहे म्हणून तू खोटं बोलतेस, नाटक करतेस. हे सगळं तू ना एकटी पडलीस आता, कारण विक्रम नाही ना लग्न करणार आता तुझ्या सोबत. हिला ना सपोर्ट हवाय म्हणून हे सगळं करते ही. शिल्पी, या थराला जाशील असं वाटलं नव्हतं मला. मयू अग, तू ना भोळेपणाचा आवाणून चुकीची कबुली करू नकोस. माझा मुळीच विश्वास नाहीये तुझ्यावर. तुझ्यामुळे ना मी आईशी भांडले, तिला दोष दिला, कायम तिला चुकीचे ठरवत राहिले आणि तुझ्यामुळे प्रत्येक माझ्यापासून लांब गेला. मयू, मयू प्लीज शांत हो बाळा, नको ना रडू. मयू अग, शिल्पी, मुलगी ही घराण्याची अब्रू असते आणि तू आपल्या घराण्याची अब्रू घालवायला निघाली होतीस. अरे त्या पोरानं बरं वाईट केलं असतं मयुरी सोबत, आज आपण कुणाला तोंड दाखवायला उरलो नसतो. शिल्पी, तुझ्यामुळे मी अश्विनीला आणि श्रेयसला घराबाहेर काढलं, हे घर सोडायला लावलं. अश्विनी श्रेयस घरातून बाहेर गेले नसते ना तर मयुरीवर ही वेळ आलीच नसती, तिच्या आयुष्यात प्रतीक आलाच नसता. या सगळ्यात माझी चूक आहे, मीच दोषी आहे. आई तुम्ही स्वतःला दोष का देताय? नका ना रागा करून घेऊ, त्रास होईल तुम्हाला. अश्विनी, नशीब म्हणून मला देवाने सुबुद्धी दिली. मी यांचं ऐकलं आणि हे घर श्रेयसच्या नावावर केलं. नाहीतर या मुलीने आपल्या सगळ्यांना रस्त्यावर आणलं असतं ग. आई 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 आई, मला माफ कर ग, खूप चुकलंय माझं. तू माझ्या बाजूची आहेस, तू माझ्या बाजूची आहेस असं म्हणून तुला मी फार गृहीत धरलं आणि खूप चुकीची वागले मी. आई प्लीज माफ कर मला, करशील ना ग? शिल्पी, हे सगळं काय करून ठेवलंस ग? काय अवस्था करून घेतली स्वतःची? तुझ्यावर चिडता सुद्धा येत नाही ग. नको ना ग चिडू, नको ना चिडू, प्लीज मला माफ कर. बाबा, माझं चुकलं बाबा. बाबा माफ करा ना प्लीज, माफ करा प्लीज. शिल्पी, मला ना तुझी क्युरिओसिटी आहे. अगं, एक मुलगी असून आपल्या भाचीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली होतीस. या क्षणी तुझा चेहरा देखील बघायची इच्छा नाही माझी. बाबा प्लीज. काय बोललीस? दादा नाहीये मी तुझा. तुला माझी बहीण म्हणायची लाज वाटते मला. हिंमत कशी झाली का तुझी? माझ्या मुलीच्या आयुष्यात मुलगा पेरतेस, हिंमत कशी झाली तुझी? सॉरी. इतक्या कालच्या आणि घाणेरड्या लेवलला गेलीस तू. कोण आहे माहिती की? इकडे कोण आहे माहिती ही? भाची आहे तुझी, भाची. लहानपणापासून तुला आत्या आत्या म्हणत होती. तुझ्यासाठी आजपर्यंत काय नाही केलं तिने, आणि काय केलं तू हिच्या बरोबर सांग मला? इकडे दादा, कोण आहे माहितीये? अश्विनी मला बोंबलून बोंबलून सांगत होती हे सगळं शिल्पीने केलंय, शिल्पीने केलंय. पण मी तिला काय सांगितलं माहितीये की नाही, माझी बहीण या थराला जाऊच शकत नाही, एवढा कॉन्फिडन्स होता मला तुझ्यावर.
आज तुझ्या या परिस्थितीत सुद्धा ना या घरात तुला सगळ्यात जास्त प्रोटेक्ट ही अश्विनी करते आणि तू तू हिच्या माझ्या मुलीच्या बाबतीत इतक्या खालच्या दराला गेलीस. शी. तुझी चूक आता तुला कळून ना काही उपयोग नाहीये. जाऊ द्या ना, झालेल्या गोष्टी उगाळण्यात काय उपयोग आहे. तू तुझ्यावर विश्वास नाही ठेवला आणि या बाईवर विश्वास ठेवला. माझं चुकलं का, पण आता डोळे उघडलेत माझे. आता बस. चल, या घरात तुला आता स्थान नाही.